जालना जिल्ह्यातल्या बदनापूर आणि यवतमाळ जिल्ह्यात महागावमध्ये 10वीचा पेपर फुटला। शिक्षण विभागाचं काम आणि पोलिसांच्या बंदोबस्तावर प्रश्नचिन्ह। नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाचा वाद राज्यात मिटेना। आता तिन्ही नेते अमित शहांना भेटून मार्ग काढण्यास सांगणार। एबीपी माझाला सरकारमधल्या सूत्रांची माहिती। वोहरा समितीचा अहवाल केंद्रीय गृह खात्याच्या रेकॉर्डवरून गायब झाल्याचा संशय। अहवालामध्ये राजकीय नेते आणि अंडरवर्ल्ड यांच्या संबंधांवर भाष्य। माहिती उपलब्ध नसल्याचं धक्कादायक उत्तर। माझाची एक्सक्लुझिव्ह माहिती। 1999ला वाजपेयींचं सरकार एकमतानं पडलं तेव्हा सत्ताधाऱ्यांचा एक खासदार मीच फोडला होता। शरद पवारांकडून स्वतःच कबुली, तर शेवटच्या 8 ते 10 मिनिटांमध्ये सभागृहाबाहेर जाऊन सत्ताधाऱ्यांचं एक मत कमी केलं, असाही दावा। ठाण्यामध्ये भाजपचे 2 आमदार राबवणार आमदार आपल्या भेटीला उपक्रम। गणेश नाईकांच्या जनता दरबार घोषणेनंतर भाजपची आणखी एक खेळी। शिंदेंना बालेकिल्ल्यात आणखी एक आव्हान दिल्याची चर्चा। आगामी गणेशोत्सवामध्ये मुंबईमध्ये पीओपीच्या मूर्तींवर बंदी। कोर्टाच्या निर्णयाचा संदर्भ देत बीएमसीकडून पत्रक जारी। तर मूर्तिकारांनीच पीओपीच्या मूर्ती बनवू नये, राज ठाकरेंचा सल्ला। एबीपी नेटवर्कच्या आयडियाज ऑफ इंडिया समिटला मुंबईमध्ये सुरुवात। जागतिक पातळीवर सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक क्षेत्रात भारत काय योगदान देऊ शकतो, यावर 50हून अधिक तज्ज्ञ, सीईओ, कंपन्यांचे मालक मांडतायत मतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।